नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। काउन्सिलिंग राऊंड चालू होणार आहेत पुढे, तर ITI प्रवेश अर्ज सुरू आहेत अजून अद्याप। जर कोणी अर्ज भरले नसेल त्यांनी भरू शकता आणि या ज्या संस्था आहेत यांच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन नक्कीच मिळणार आहे आणि तारखा आहेत त्यासुद्धा या व्हिडिओमध्ये कोणत्या तारखेला तुम्हाला जायचं आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याला आपण स्पॉट ॲडमिशन नवीन ज्या डेट्स आले आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बघू। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रोजच्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे नव्याने अर्ज करण्यासाठी वेबसाईट पूर्ण चालू केलेली आहे। 4 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि 17 सप्टेंबरला शेवटचा दिवस झाल्यानंतर म्हणजे त्यामध्ये अर्ज करून तुम्हाला फी भरायची आहे। त्याचबरोबर जवळच्या ITIमध्ये जाऊन तो अर्ज कन्फर्म करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी सुद्धा 17 तारीखच दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला 18 तारीखला तुमचा मेरिट नंबर वेगळा नवीन समजणार आहे। नवीन अर्ज भरलेले आणि पूर्वीचे अर्ज भरलेले सगळ्यांची मिळून एक मेरिट लिस्ट परत एकदा जाहीर होणार आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचं बघा, ज्यांना प्रवेश घ्यायचा ITIमध्ये त्यांना जवळच्या ITIमध्ये स्वतः हजर राहायचं आहे आणि तिथे दुपारी 12 वाजेपर्यंत हजर राहायचे, त्यावेळी तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। तर त्यावेळी मेरिट लिस्ट लागते। आता 19 तारीखपासून 30 तारीखपर्यंत दररोज म्हटलेलं आहे, म्हणजे या वेकंट सीट बघून 19 म्हणजे 18 तारीखला तुम्हाला वेकंट सीट बघायच्या आहेत आणि 19 तारीखपासून रोज तुम्हाला सदर जवळच्या ITIमध्ये तुम्ही जाऊन हजेरी लावून ॲडमिशन घेऊ शकता। त्याच्यासाठी 19 ते 30 तारीख दिली आहे, परंतु 19 तारीखला जागा संपल्या की परत 20 तारीखला वेगळ्या जागा असतील। त्यामुळे 19 पासून जेवढ्या जागा कॅन्सल 19 तारीखपर्यंत जेवढ्या जागा कॅन्सल होतील त्याच 19 पासून भरल्या जाणार आहेत। आता बऱ्याच जागा अजून रिक्त आहेत, तर ते बघण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन बघू शकता। तुम्ही वेबसाईटवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटी म्हणजे या ज्यात मोबाईलवर बघत असाल तर या 3 डॉटमध्ये जा। इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे। वेकन्सी रिपोर्ट बघण्यासाठी तुम्हाला संस्थेचा प्रकार, नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये करायचं आहे ते बघा। तर आता आपण इथे मुलुंड एक संस्था बघू, तर सबअर्बनमध्ये आहे। तालुका घ्या कुर्ला, त्यानंतर जिल्हा घ्या आणि संस्था निवडा। इथे मुलुंड या संस्थेमध्ये बऱ्याच जागा अजून रिक्त दिसत आहेत। तर इथे एकूण जागांची जर संख्या बघितली तर PDF डाउनलोड करून तुम्ही बघू शकता। तर इथे PDF डाउनलोड झाल्यानंतर वेकंट सीट रिपोर्ट हा आलेला आहे। तर इथे सुद्धा बऱ्याच जागा तुम्हाला आता इथे 4 जागा दिसत आहेत DTPला, त्यानंतर 2 जागा दिसत आहेत फूड बेवरेजला, 22 जागा परत फूड बेवरेज असिस्टंटला, फूड प्रोडक्शनला 26 आहेत, नंतर परत 11 जागा आहेत, ICTSMला 26 जागा आहेत, 4 जागा इथे मशिनिस्ट ग्राइंडरला दिसत आहेत, 3 जागा MMTMला आहेत आणि पुढे जर बघाल तर 4 जागा वेल्डरला शिल्लक आहेत। अशा एकूण 102 जागा इथे रिक्त दिसत आहेत, म्हणजे 1008 पैकी 102 जागा इथे रिक्त दिसत आहेत। त्याचबरोबर समुपदेशन फेरी जी आहे पुढची, त्याच्यामध्ये मुंबई 11साठी कोपामध्ये 3 जागा दिसत आहेत, DTPमध्ये 33 जागा दिसत आहेत, ICTSMला 9 आहेत, IDD 54 आहेत, MHGR आहे 54, MMTM 7 आहे, पेंटर आहे 18, प्लंबर 45 आहेत, शीट मेटल वर्कर 14 आहेत, TPSला 7 आहेत, TDMला 9 आहेत, टर्नरला 1 आहे आणि वूड वर्क टेक्निशियनला 54 जागा आहेत। तर अशा प्रकारे ह्या जागा भरपूर असल्यामुळे तुम्हाला 19 तारीखला पूर्ण व्हेकंट सीट रिपोर्ट बघून तुम्ही जाऊ शकता कोणत्या ITIमध्ये किती जागा रिक्त झालेल्या आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत, कारण विद्यार्थी कमी असतात। आता मुंबई 11 या ठिकाणी जसं मी बघितलं तसं तुम्ही डायरेक्ट इथे जाऊन वेबसाईटवर जाऊन सुद्धा बघू शकता, त्याच त्या ठिकाणी दिसणार आहेत। आता रोज काही ठराविक जागा कॅन्सल होतात, त्यामुळे त्यासुद्धा या ठिकाणी वाढू शकतात। एखाद वेळी इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक याचीसुद्धा बऱ्याच वेळा कॅन्सल होतात, तर अशा त्या ठिकाणी रिक्त होऊ शकतात। त्यामुळे एकूण 300 4 जागा इथे तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे इथे पण तुम्हाला 100% ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। तर अशा प्रकारे रोज अपडेट बघत राहा आणि 18 तारीखला एकूण अपडेट बघून तुम्ही जवळच्या ITIला भेट देऊ शकता। अशा प्रकारे अपडेट आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट।